पेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। वणी येथील पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरणी 5 जणांविरुद्ध गंभीर तक्रार। उपसंपादक रवींद्र राऊतसह शहर प्रतिनिधी धनंजय भोयर। पत्रकार रवी ढुमणे यांनी 15 डिसेंबर 2025 रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले होते। आत्महत्या प्रकरणी धक्कादायक आणि खळबळजनक खुलासा समोर आला असून आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या डायरीतील सुसाईड नोटच्या आधारे मृतकाच्या पुत्राने वणी पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे। आर्थिक फसवणूक, मानसिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आल्याने संपूर्ण वणी तालुक्यात खळबळ उडाली आहे। मृत्यूनंतर सापडलेल्या डायरीतील सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। डायरीत फसवणूक, बँकेच्या नोटिसा आणि वाढत्या कर्जाच्या मानसिक ताणामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। तक्रारीनुसार कर्जबाजारी अवस्थेमुळे ढुमणे यांनी स्वतः खरेदी केलेले शेत विकण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी ओळखीचा विकी तुलसीदास नानवानी यांनी शेत खरेदीसाठी तोंडी व्यवहार करून विश्वासातून 2018 साली मारेगाव दुय्यम निबंधक कार्यालयात मृतक व त्याच्या पत्नीच्या सह्या घेतल्या। मात्र प्रत्यक्षात शेत विक्री न करता विकीने संगनमत करून यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक गडचांदूर शाखेत मृतक व त्याच्या पत्नीच्या नावावर मोठे कर्ज उचलण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार नयन रवी ढुमणे यांनी विकी नानवानी, सुमित नानवानी, योगेश नानवानी, राजू बालगोनीवार व श्रीनिवास बालगोनीवार या 5 जणांविरुद्ध फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा तसेच कठोर कारवाईची मागणी केली आहे।